जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक भरती या ठिकाणी 2017 आणि 2022 मध्ये जी काही शिक्षक भरती सध्या झालेली आहे आणि अजून देखील सध्या बघा सुरूच आहे। तर याच्यामध्ये जे काही शिक्षण सेवक महत्त्वाचे या ठिकाणी बघा, शिक्षण सेवक जे आहे तर ते आपले स्वतःचे जिल्हे सोडून इतर जे काही 400, 500, 1000 किलोमीटरवर देखील सध्या बघा इतर जिल्हा परिषदमध्ये इतर जिल्ह्यामध्ये रुजू झालेले आहे। आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचा जो काही त्यांच्या दैनंदिन ज्या काही गरजा असेल, मग त्याच्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की शिक्षण सेवक जो काही कालावधी आहे तर इथं शिक्षण सेवक कालावधी त्यांना 3 वर्षापर्यंत सध्या बघा तो असतो आणि 3 वर्षापर्यंत त्यांना एकंदरीत जो काही मानधन असेल तर ते मानधन सध्या बघा मिळत असतं। तर एकंदरीत इथं जर मानधन बघितलं तर एक म्हणजे या ठिकाणी 16,000, त्यानंतर पुढचं आहे 18,000 आणि त्याचा पुढचा आहे 20,000। म्हणजे हे जे 3 प्रकारचे मानधन आहे तर हे आता 16,000 कोणाला आहे तर हे प्राथमिकसाठी आहे, बरोबर। 18,000 कोणाला आहे तर हे 9 ते 10 या वर्गासाठी आहे आणि 20,000 कोणाला आहे तर 11 ते 12 या वर्गासाठी जे नियुक्त झालेले शिक्षक आहे तर त्यांच्यासाठी असणार आहे। तर आता एवढे लांब या ठिकाणी बघा राहत असल्यामुळे जे काही तुटपुंज मानधन आहे तर ह्या मानधनामध्ये जी दैनंदिन सध्या बघा खर्च असेल किंवा दैनंदिन जे काही गोष्टी असेल तर त्या ठिकाणी तुटपुंज मानधनामध्ये सध्या होणे शक्य नाही त्या ठिकाणी। म्हणून जे काही शिक्षण सेवक पद असेल तर ते पद एक प्रकारे या ठिकाणी रद्द झालं पाहिजे किंवा मग जे 3 वर्षाचा जो काही कालावधी आहे तर तो कालावधी बघा इथं कमी झाला पाहिजे, जेणेकरून जे सध्या उमेदवार जॉईन झालेले आहे इतर जिल्हा परिषदमध्ये, जे आपला स्वतःचा जिल्हा सोडून त्या ठिकाणी बघा सध्या जॉईन होऊन सेवा पुरवत आहे, तर त्यांच्यासाठी शिक्षण सेवक कालावधी जो असेल तर तो सध्या इथं बघा कमी झाला पाहिजे किंवा रद्द झाला पाहिजे। त्या अनुषंगाने जे काही पाठपुरावा असेल तो देखील सध्या बघा सुरू आहे। त्या अनुषंगाने इथं बघा एक न्यूज देखील आलेली आहे, एवढ्या महागाईच्या काळात 16,000 कसं जगायचं, बरोबर। तर हे साहजिक आहे, म्हणजे जे काही 16,000 आहे तर ते 16,000 आता सध्या महागाई चालू आहे, बरोबर। तर ह्या एवढ्या महागाईच्या कालावधीमध्ये कसं जगायचं अशा पद्धतीने इथे न्यूज आहे। शिक्षण सेवकाचा बघा सवाल, पूर्णवेळ शिक्षक नियुक्तीची मागणी या ठिकाणी केली जात आहे। त्या अनुषंगाने ही न्यूज सध्या आलेली आहे। तर ह्याच्यात बघा बुलढाण्याची न्यूज आहे, पवित्र पोर्टल मार्फत आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत 19,000 शिक्षकांची भरती करण्यात आली आहे। शिक्षकांना 3 वर्षे शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देण्यात येते। शिक्षण सेवक काळात प्राथमिक शिक्षकांना दरमहा 16,000 रुपये मानधन मिळत असते। सध्याची महागाई पाहता 16,000 कसे जगायचे असा प्रश्न आता शिक्षण सेवक उपस्थित करत आहेत, बरोबर। तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे पवित्र पोर्टलच्या मार्फत सध्या बघा भरली गेलेली आहे। त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 21,000 जवळपास जी काही जाहिरात आली होती, 21,687 जागांसाठी जाहिरात होती। त्याच्यामध्ये 19,986 उमेदवारांची सध्या शिफारस झालेली आहे, बरोबर। आणि हे जे शिक्षक आहे तर हे सध्या रुजू झाले। राज्यात शिक्षकांना 3 वर्षे शिक्षण सेवक म्हणून सध्या नियुक्त देण्यात येते। म्हणजे हे 3 वर्ष आहे तर हे 3 वर्ष त्यांना मानधन तत्वावरती जे काही असेल 16,000 असेल किंवा 18,000 असेल, 9 ते 10 साठी जर असेल तर 18,000, तर एवढंच मानधन तिथं सध्या बघा 3 वर्षापर्यंत मिळणार आहे। आणि एवढ्या मानधनामध्ये एवढे 3 वर्ष सध्या बघा कसं काही काढायचे हा मोठा प्रश्न सध्या सर्व शिक्षकांचा पुढे चॅलेंजिंग आहे। तर यामध्ये बघा प्राथमिक जे असेल शिक्षकांना 16,000, माध्यमिक शिक्षकांना 18,000 आणि कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना 20,000 रुपये असे मानधन सध्या इथं देण्यात येते। सध्याची महागाई जर पाहता मिळणारे मानधन हे तुटपुंज मानधन सध्या आहे। म्हणजे इथं 16,000 जर मिळत असेल तर तो सध्या शिक्षक तिथे त्याचं स्वतःचं घर तर नसेल, तो कुठंतरी रूम घेऊन राहत असेल, बरोबर। त्याची फॅमिली असेल, परत त्याचं येणं जाणं शाळा कुठंतरी दुर्गम भागामध्ये असेल, म्हणजे हे 16,000 आहे तर ते त्याला त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थिती सध्या पुरणार नाही। अजून ह्याच्यामध्ये हेल्थ इश्यू आला तर नेमकं काय करायचं। तर हे जे 3 वर्ष आहे तर हे 3 वर्ष त्यांच्यासाठी अतिशय बघा मग इथे या ठिकाणी काढणे मुश्किल आहे। त्या अनुषंगाने जो काही शिक्षण सेवक जे काही कालावधी असेल तर ते एक प्रकारे रद्द झालं पाहिजे आणि नियमित जी वेतन श्रेणी असेल तर ती एक प्रकारे लागू गेली पाहिजे। या अनुषंगाने मागण्या देखील सध्या बघा होत आहे। तर आता जे काही शिक्षण सेवक जे पद आहे किंवा कालावधी आहे तर ते नेमकं बघा देशात केवळ 2च राज्यामध्ये शिक्षण सेवक पद सध्या बघा ह्या ठिकाणी आहे। मग त्याच्यामध्ये बघा शिक्षण सेवक पद देशात फक्त महाराष्ट्र आणि गुजरात या 2च राज्यात आहे। इतर देशात शिक्षकाची सरळ नियुक्ती करण्यात येते। केंद्र शासन ही शिक्षकांची नियुक्ती करताना त्यांना पूर्ण वेतन देते। दुसरीकडे शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षण सेवक पद नाही असं देखील इथं स्टेटमेंट दिलेले आहे। म्हणजे संपूर्ण देशामध्ये फक्त 2च राज्यामध्ये शिक्षण सेवक जो काही प्रकार आहे पद तर ते आहे, पहिलं म्हणजे महाराष्ट्र
दुसरा आहे गुजरात, बरोबर. तर ह्या ठिकाणी फक्त 3 वर्ष जे काही शिक्षण सेवकाचा कालावधी आहे तर तो देण्यात आला आहे. मात्र इतर कोणत्याही ठिकाणी सरळ डायरेक्ट शिक्षकाची जी काही नियुक्ती असेल तर ती डायरेक्ट होत असते आणि त्यांना नियुक्त करताना पूर्ण वेतन देखील सध्या त्या ठिकाणी दिलं जातं. आणि महत्त्वाचं जे शिक्षण धोरण आहे त्याच्यामध्ये 2020मध्ये शिक्षण सेवक पद संदर्भात त्या ठिकाणी सध्या बघा उल्लेख नाही, म्हणजे डायरेक्ट नियुक्ती मिळणार अशा पद्धतीने तिथं देण्यात आलेलं आहे. म्हणजे विचार करा, तर हा जो काही कालावधी बघा संपल्यानंतर नियुक्ती सध्या मिळेना, म्हणजे काही परिस्थितीमध्ये 3 वर्षे तुटपुंज मानधनावर काम केल्यानंतरही पूर्ण वेळ नियुक्तीसाठी शिक्षण सेवकांना 3 ते 4 महिने प्रतीक्षा करावी लागते, बरोबर. आणि खाजगी अनुदानित संस्थावर तर शिक्षण सेवका या दरम्यान वेतनही सध्या मिळत नाही असं देखील इथं स्टेटमेंट सध्या देण्यात आलं आहे. म्हणजे जरी 3 वर्ष तुमचे कंप्लीट झाले तरी तुमचे बघा पुढील अजून 3 ते 4 महिने सध्या वेट करायला पडते, तेव्हा तुमची कुठंतरी ती पूर्ण वेतन श्रेणी लागू होते. त्या अनुषंगाने हा जो काही कालावधी असेल, जरी इथं 3 वर्ष म्हटलंय तरी ह्याला 3.5 वर्ष प्लस जे काही कालावधी असेल तर तो कालावधी सध्या बघा इथं एक प्रकारे लागत असतो. म्हणजे एवढा जर कालावधी जर बाहेरच्या जिल्ह्यामध्ये काढायचा राहिला तर इथं ह्या ठिकाणी बघा मुश्किल आहे. त्या अनुषंगाने एवढ्या महागाईच्या काळात 16,000वर कसे जगायचे अशा पद्धतीने जी काही न्यूज आहे तर ती न्यूज सध्या बघा आलेली आहे. जेणेकरून हा जो काही मुद्दा असेल शिक्षण सेवक कालावधीचा तर हो एक प्रकारे बघा रद्द झाला पाहिजे, किंवा मग डायरेक्ट जी काही नियुक्ती असेल तर ती नियुक्ती इथं बघा मिळायला पाहिजे. त्या अनुषंगाने जे काही प्रयत्न असेल तर ते प्रयत्न सध्या शिक्षण सेवकांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने बघा जो काही पाठपुरावा असेल तो देखील मागच्या वेळेस सध्या होत होता, तर तो पुन्हा या ठिकाणी बघा पाठपुरावा करावा लागेल, जेणेकरून जे सध्या रुजू झालेले शिक्षण सेवक आहे तर त्यांना पुढील जे काही 3 वर्ष असेल तर ते 3 वर्ष न करता त्यांच्यामध्ये काही सूट असेल किंवा मग पद रद्द असेल तर ते बघा इथं होणे गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना लवकरात लवकर जो शिक्षण सेवक संदर्भात कायम जी वेतन श्रेणी असेल तर ती लागू होईल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची आजच्या दिवसाला शिक्षण सेवक कालावधी संदर्भात जी न्यूज आहे तर ती न्यूज सध्या बघा आलेली आहे. तर ह्याच्यावरती वेगवेगळे जे काही शिक्षक संघटना असेल तर त्यांनी लक्ष या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची न्यूज होती. न्यूज आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून तुम्हाला पुढील जे काही महत्त्वाचे अपडेट असेल ते वेळोवेळी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.